नमस्कार, मी अमित पवार, कोंड-उमरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। एक कोकणातला मुलगा आहे मी आणि आज कोकणातील मोठा विषय म्हणजे कोकणात जी आपली शेती होते, भात शेती, त्या संदर्भातील हा मी आज व्हिडिओ बनवत आहे। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस लागतो आणि या पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रचंड प्रमाणावर नुकसान होत असतं। आणि या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मग पावसामुळे तर होत आहे किंवा वन्य प्राणी जे आहेत, रानडुक्कर वगैरे, त्यांच्यापासून सुद्धा ह्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आणि मी आजच माहिती घेतली की ह्या शेतकऱ्यांना आता भरपाई दिली जाणार आहे शासनाकडून। तर या भरपाईची किंमत ऐकून मी स्वतः थक्क झालो आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 8,500 रुपये शासन देणार आहे। आता हेक्टरमध्ये अंदाजे माझ्या मते तरी 100 गुंठा जमीन येते, म्हणजे एका गुंठ्याला अंदाजे 80 की 85 रुपये एका शेतकऱ्याला मिळणार आहेत। आणि ह्या 80-85 रुपये या शेतकऱ्याला किती पुरणार आहेत एका गुंठ्यामागे? एक गुंठा जर आपल्याला शेती करायची झाली तर अंदाजे किमान 800 ते 900 रुपये खर्चच येतो। आणि आपण अंग मेहनत करतो ह्या उन्हामध्ये, ह्या पावसामध्ये, ती वेगळी। मला सांगा, अशा जर भरपाई आपल्या कोकणातील शेतकऱ्याला मिळाल्या तर त्या कितपत योग्य आहेत? शासनाने कृपया करून, जर कोकणात भात शेती वाटतंय की झाली पाहिजे किंवा तरुण वर्गाने शेती करायला हवी, तर कृपया करून शासनाने लक्ष द्यायला पाहिजे की शेती कशा प्रकारे चांगल्या प्रकारे होईल किंवा शेतकऱ्यांना भरपाई कशी चांगली देता येईल। आज एवढ्याच्या क्षुल्लक पैशांमध्ये कोकणातला शेतकरी शेती करू शकत नाही। मी तुम्हाला 1-2 व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की किती शेतीसाठी मेहनत घ्यावी लागते, काय काय करावं लागतं। एक कुटुंब वर्षभर या शेतीसाठी किती मेहनत करत असतं आणि मेहनत करता करता जर त्याच्या ज्यावेळी त्याचं फळ मिळणार असतं आणि ते फळ त्यावेळी त्याला मिळत नाही, त्यावेळी त्याची किती घोर निराशा होते। अशाच या सर्व कारणांमुळे कोकणातील शेतकरी जो आहे तो आज शेती करायला मागत नाही आहे आणि कुठेतरी मुंबई, पुणे शहरांकडे वळतोय। कारण की ना शासन लक्ष देत आहे, ना वन्य प्राण्यांवर कुठेतरी बंधने येत आहेत। तर अशा प्रमाणात असे जर प्रकार होत असतील तर शेतकरी करेल काय? तरी आज तुम्हाला एक बघायला गेलं तर मी आजच एका कृषी अधिकाऱ्यांशी बोललो, तर कृषी अधिकारी बोलतात की फक्त 8,500 रुपये, त्याच्यासाठी पण एवढी कागदपत्र द्या, बँक पासबुक द्या, अकाउंट नंबर्स द्या, आधार कार्ड द्या आणि सातबारे द्या। आणि एवढं करूनही जर ती वेळेवर भरपाई मिळणार नसेल तर ह्या शेतकऱ्याने करायचं कुणाकडे, जायचं कुणाकडे? तरी माझी शासनाला विनंती आहे, खास कोकणवासियांसाठी, जर तुम्ही भरपाई देणार असेल तर एवढी क्षुल्लक भरपाई देऊच नका। एका गुंठ्याला 80-85 रुपये म्हणजे तुम्ही आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याची मस्करी करताय, एक प्रकारची मजाक उडवताय। तर तुम्हाला भरपाई द्यायचीच असेल तर व्यवस्थित सर्वे करा, झालेलं नुकसान त्या शेतकऱ्याला विचारा, त्याने ह्या वर्षभरात किती त्या शेतीसाठी खर्च केलाय तो विचारा आणि त्याच्या आधारावर तुम्ही एक त्याला भरपाई द्या, जेणेकरून तो शेतकरी कुठेतरी एवढा कर्जबाजारी होऊन शेती करतो, तो त्याची भरपाई जर चांगली भेटली तर ते कुठेतरी त्याला आधार होईल। तरी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की तुम्ही दरवेळी कोकणाला डावळताय, परंतु यावेळी असं करू नका आणि कोकणाला चांगली भरपाई कशा प्रकारे देता येईल, कारण की दरवर्षीच हे आमचं रडणं झालंय, भात शेती करतोय परंतु नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय। तरी कृपया करून जर तुम्हाला भरपाई द्यायची असेल तर चांगल्या प्रकारे द्या, नाहीतर आमची अशा प्रकारे मस्करी किंवा खिल्ली उडवू नका। धन्यवाद। मी आता आमच्या गावात जे काका शेती करतात त्यांच्याकडे आलोय आणि त्यांनाच विचारतो, काका काय नाव आपलं? माझं नाव महादेवराव सोलकर। काय मग किती नुकसान झालं यावर्षी पावसामुळे? यावर्षी भरपूर तसं नुकसान झालेलं आहे, अति पावसामुळे पूर्णच गेलंय सगळं? पूर्ण गेलेलं आहे। आणि मग हे आता धान्य दिसते, हे काय आहे? म्हणजे हे भाताला जवळजवळ मोड आलेले आहेत। ओके, म्हणजे ह्याच्यावरती हे बघा मोड आलेले, भाताला पिशवीत भरून ठेवलेल्या भाताला मोड आलेले आहे, म्हणजे खराबच झालेलं आहे सगळं हे। आणि आज आपला शेतकरी एवढ्या पावसात, उन्हातानात शेती करतो आपला आणि भात पिकवण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्यावेळी भात कापणीला येतं त्यावेळी असा पाऊस वगैरे पडतो आणि ह्या पावसात प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होतं आणि त्याची भरपाई वेळेवर मिळत नाही। आणि शुल्क भरपाई असते, ती सुद्धा मी तुम्हाला कशी भेटते ती ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। तरी अशा प्रकारे कोकणातील शेतकऱ्याची एक प्रकारे शासन थट्टा मस्करी करत आहे आणि योग्य भरपाई तर भेटतच नाही आहे, आणि जी भेटत असेल ती पण वेळेवर येत नाही। त्यामुळे कोकणातील शेतकरी का शेती करत नाही आहेत, का कोकणातली मुलं आज शेती सोडून मुंबई, पुणे शहरांकडे वळत आहेत,
ह्याचं हे उदाहरण आहे. कारण की शासन योग्य भरपाई पण देत नाही किंवा काही लागवड करण्यासाठी आज शासन कुठली मदत पण करत नाही. तरी अशा प्रकारे आज कोकणातील शेतकऱ्यांचे हाल बघायला मिळतात आपल्याला. नमस्कार. आपले हे महादेव काका सोलकर. वर्षाला काका शेतीसाठी किती खर्च करता तुम्ही? 30-40 हजार खर्च येतो. विचार करा, ही व्यक्ती वर्षाला 30-40 हजार रुपये खर्च करते आणि त्याचं उत्पन्न जर ह्या पावसामुळे किंवा रानडुकरांमुळे जर 3,000-4,000 पण होत नसेल तर का आमचा शेतकरी शेती करेल हो पुढील काळात. तरी ही जुनी जाणकार माणसं आहेत, जी संसारिक माणसं आहेत, ती अजून शेती करतायत. चला, एक परंपरा टिकावी म्हणून. पण पुढील युवा वर्ग का शेती करेल? बाबा करेल का वाटतं तुम्हाला? असं नुकसान असेल तर शेतकरी कोण म्हणजे शेती, भात शेती वगैरे करेल का? करूच शकत नाही. एवढं नुकसान. मेहनत आहे एवढी नाही का विचारू नका रानातल्यामुळे. आणि कधीपासून हे तुमचं काम सुरू होतं बाबा? हे जवळ आता हा पाऊस संपला की जानेवारी-फेब्रुवारी पासून परत सुरू. म्हणजे माझ्या मते आम्ही सुद्धा शेती केलेली आहे. लगेच कौल तोडणीला सुरुवात होते, नंतर भाजावळ करावी लागते, बरोबर ना? भाजावळ झाली की आपली पेरणी होते, तिथं नांगरणी करून. मग पेरणी झाली की ती पुन्हा पेरणी केलेलं जे भात आहे ते काढून दुसरीकडे आपण लावायचं असतं ना, ती लावणी चिखलात वगैरे. परत तिथलं गवत काढायचं आहे त्या लावणीमधलं, कुठे कुंपण घालायचं आहे. अशा प्रकारे तर कुंपणं घालावी लागतात, कारण की रानडुकरांचं पण आपल्याला धोका आहे ना इकडे. तरी 30-35 साड्या बांधल्या जातात. म्हणजे एका शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते आपल्या कोकणातल्या. तरी आणि हा संपूर्ण जो आता माझा व्हिडिओ असणार आहे तो ह्या बाबतीतच असणार आहे की कोकणातील शेतकऱ्यांनी जगावं की मरावं, त्याच्या पुढे आता पडलेला मोठा प्रश्न आहे. काय वाटतं तुला, शेतीचं नुकसान झालंय की नाही? झालेलेच आहे. मोठ्या प्रमाणावर. हो आणि वर्षभर तुम्ही मेहनत करता ना शेतीसाठी. हो. आणि जर काय आपल्याला आता तांदूळ मिळणार असेल किंवा भात निघणार असेल तर घोर निराशा होते आपली. हो. आणि शासन मदत देतंय का वेळेवर कुठली? नाही काहीच नाही ना. नाही. आम्ही उलट कर्ज काय काढलेली तर आमच्याकडनं डबल टिबल घेतात आमच्याकडून. परंतु कर्जाचं तर बाजूलाच राहिलं, पण भरपाई पण वेळेवर मिळत नाही. अशा प्रकारे तुला वाटतं का कोकणातला तरुण शेतीकडे वळेल कुठला? कशाला आता काय करायचंय बोलून. बरोबर ना. फायदा आहे. रानडुकरं तर रानडुकरं नुकसान करतायत. हो. पाऊस तर अजून काय जायला मागत नाहीये. तरी शासनाने द्यायची असेल तर मोठी मदत द्यावी ना. अशी छोटी मदत देऊन आपली मस्करी उडवली पाहिजे का? हो. नाही ना. नाही. चालेल, धन्यवाद काकी.